शिंदे माध्यमांशी संवाद साधतायत। काय रे तुम्ही तयारीत राहत नाही? असं आहे की आम्ही आमच्या जाहीरनाम्यामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भातली घोषणा केली होती। त्या संदर्भात आम्ही मागच्या काळामध्ये एक समिती तयार करून कर्जमाफी कशी करायची, दीर्घकालीन उपाययोजना काय करायच्या, अशा सगळ्या गोष्टींचा निर्णय केला होता। कारण कर्जमाफी हा एक भाग आहे, पण शेतकरी वारंवार कर्जाच्या विळख्यात अडकतो आणि म्हणून त्यांना आपण बाहेर कसं काढू शकतो अशा प्रकारचा सगळा विचार व्हावा अशा प्रकारची अपेक्षा होती। त्या दृष्टीने आम्ही जे मित्राचे चेअरमन आहेत प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती तयार केलेली आहे। ही समिती कर्जमाफीच्या संदर्भात कशा पद्धतीने ती करता येईल, त्याचे निकष काय असतील, भविष्यात शेतकऱ्यांना आपल्याला कर्जाच्या विळख्यातनं बाहेर कसं ठेवता येईल किंवा थकीत कर्जात तो जाणार नाही याकरता काय उपाययोजना करता येतील, या सगळ्या बाबींवर निर्णय करेल। त्या संदर्भात आम्ही असा निर्णय आज केला आहे की एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या कमिटीने आपलं कामकाज पूर्ण करावं आणि आम्हाला कर्जमाफी कशी करायची, त्याचे काय निकष ठरवायचे या संदर्भातला एक अहवाल द्यावा आणि या अहवालावर कर्जमाफीच्या संदर्भातला जो निर्णय आम्हाला करायचा आहे तो 3 महिन्यात म्हणजे 30 जून 2026 पूर्वी करण्याचा आम्ही निर्णय केलेला आहे। त्यामुळे आता सगळे टप्पे आम्ही या ठिकाणी ठरवलेले आहेत। सगळ्या नेत्यांशी आमची चर्चा झाली, अतिशय सकारात्मक चर्चा झाली। त्या चर्चेमध्ये त्यांनी देखील याला मान्यता दिलेली आहे। आम्ही त्यांना समजावून सांगितलं की आम्ही पहिल्या दिवशीपासनं कर्जमाफीच्या बाजूचे आहोत, आम्ही दिलेलं आश्वासन पाळू हेच सांगितलेलं आहे। पण आता लगेच शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात पैसे देणं गरजेचं आहे। कर्जाची वसुली जून महिन्यात होणार आहे आणि आत्ता जर आपण शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे दिले नाहीत तर शेतकरी रबीचा पेरा देखील करू शकत नाही आणि म्हणून पहिल्यांदा तात्काळ शेतकऱ्यांना जे त्यांच्या खात्यात पैसे दिले पाहिजे त्याची सगळी तरतूद आम्ही केलेली आहे आणि ते पैसे आता शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जाणं सुरू झालेलं आहे। जवळपास आज आम्ही अंदाज घेतला तर जवळपास 8,500 कोटी रुपये रिलीज झाले आहेत। त्यातले 6,000 कोटी प्रत्यक्ष खात्यामध्ये गेले आहेत आणि पुढच्या 2 दिवसात उरलेले पैसे जाणार आहेत। अजून 11,000 कोटी रुपये हे काल आम्ही जे कॅबिनेटला परवा मान्य केले तेही आता येत्या 2 ते 3 दिवसात रिलीज होणार आहेत आणि तेही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जातील आणि अजून 1,500 कोटीची आम्ही प्रोव्हिजन केलेली आहे। त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जाणं हे महत्त्वाचं आहे, ते आम्ही जाणं सुरू केलेलं आहे आणि माझा अंदाज आहे की पुढच्या 15 ते 20 दिवसात 90% शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे पोचून जातील। 10% कदाचित अनेक वेळा आम्हाला अनुभव आहे, खात्याच्या अडचणी असतात त्या जाऊन सोडवाव्या लागतात, मल्टिपल खाती असतात, अशा प्रकारच्या गोष्टी असतात। त्यामुळे तेही आम्ही त्यांचंही जे बाकी 10% आहेत त्यांचेही आम्ही त्या ठिकाणी पूर्ण करू आणि फॉर्च्युनेटली याला कुठली आचारसंहिता नसते, त्यामुळे आचारसंहिता लागली तरी ही मदत त्यांच्या खात्यामध्ये जाऊ शकते। त्यामुळे आम्ही त्यांना समजावून सांगितलं की पहिल्यांदा ही मदत देणं हे महत्त्वाचं आहे, त्यामुळे ती मदत आम्ही देऊ आणि मग ही जी काही कमिटी आम्ही केलेली आहे या कमिटीचा रिपोर्ट घेऊन त्याच्या आधारावर आम्ही ही कर्जमाफी करू आणि त्याला त्यांनीही सकारात्मक अशा प्रकारची भूमिका त्याच्यावर घेतलेली आहे। त्यामुळे आता या संदर्भातले टप्पे आम्ही ठरवलेले आहेत। कृषी उत्पादकांना योग्य हमी भाव मिळावा 6 जून वगैरे अशी कुठली तारीख नाही आहे। तारीख मी सांगितली 30 आहे, 30 जून पूर्वी करू। कृषी उत्पादकांना योग्य हमी भाव मिळावा अशी देखील मागणी शिष्टमंडळाकडे करण्यात नाही, निश्चितपणे आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही कृषी मालाच्या खरेदीकरता खरेदी केंद्र सुरू केलेले आहेत, त्याचे आकडेही आम्ही सांगितले, तिथे नोंदणी पण आपली सुरू झालेली आहे आणि आम्हीही विनंती केली आणि आम्ही त्यांना सांगितलं की सगळ्या शेतकरी नेत्यांनी विनंती करावी की कोणीही
हमीभावाच्या खाली व्यापाऱ्यांना विकू नये. व्यापारी जर हमीभाव देत असेल तर व्यापाऱ्याला द्यावं, व्यापारी हमीभाव देत नसेल तर आपल्या केंद्रांवर आणून त्यांनी ते विकावं, अशा प्रकारची आम्ही म्हणतो. सीएम सर आज आंदोलकांनी चर्चा झाली आहे ओलीस करणारे आंदोलन मागे घेतलं जाणार का? एन्काउंटर करण्यात आलं. काय तपशील आहे या घटनेविषयी? बघा, याचा सगळा तपशील पोलिसांनी आपल्याला दिलेला आहे. अतिशय विक्षिप्तपणे ज्या प्रकारे त्यांनी बोलून आणि मुलांना ओलीस धरलं, मी खरोखर पोलिसांचं अभिनंदन करेन की पोलिसांनी नीट ऑपरेशन त्या ठिकाणी केलं आणि त्या ऑपरेशनमध्ये अर्थातच त्याचा मृत्यू झालेला आहे, पण सगळ्या मुलांना सुखरूप पोलिसांनी बाहेर काढलेलं आहे. आता त्यातल्या ज्या काही गोष्टी आहेत त्याचं इन्व्हेस्टिगेशन सुरू झालेलं आहे, त्यामुळे संपूर्ण इन्व्हेस्टिगेशन झाल्यावरच बाकी गोष्टी सांगता येतील. आंदोलन मागे घेतलं जाणार का? बघा, आता त्यांचं समाधान झालंय की नाही हे तुम्हाला सांगतील. आम्हाला असं वाटतंय त्यांचं समाधान झालंय, पण त्यापेक्षा आम्हाला महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचं समाधान करणं हे जास्त महत्वाचं वाटतं. ते करण्याचा आम्ही प्रयत्न करू. खूप मोठा निर्णय आहे, बडा फैसला किया गया है, पण सरकारवर आधीच थोडासा आर्थिक बोजा देखील आहे, तर कसं सॉर्ट आहे. आता हे खरंच आहे की आर्थिक बोजा मोठा आहे, सरकार आर्थिक अडचणीत आहे, पण जसं आता आर्थिक अडचणीत असतानाही आपण आजपर्यंतची सर्वात मोठी मदत ही अतिवृष्टीमध्ये यावेळेस केली आहे. मार्ग काढू आता त्यातनं काहीतरी. सर हिंदी में बता दीजिए, सर महाराष्ट्र सरकार की ओर से किसानों के किस प्रकार का बड़ा फैसला लिया? महाराष्ट्र की हमारी सरकार ने अपना जो घोषणा पत्र दिया था, उस घोषणा पत्र में किसानों को कर्जा माफ करेंगे इस प्रकार की हमने घोषणा की थी. उसी तर्ज पर आज हम लोगों ने फैसला किया है. एक हमने इसके ऊपर कमेटी तैयार की है. ये कमेटी किस प्रकार से कर्जा माफ करना है, उसके नियम निकष क्या होंगे, इसके ऊपर अभ्यास करके अप्रैल के फर्स्ट वीक में हमको एक अपना रिपोर्ट देगी और उसके बाद 3 महीने में यानी 30 जून से पहले हम लोग उस रिपोर्ट के आधार पर ये जो हमारे किसान हैं इन किसानों को कर्जा माफ करेंगे. पवई में सर जिस तरीके से इनकाउंटर किया गया है, उस पूरे मामले को किस तरीके से जांच हो रही है उसके? देखिए, पवई का जो मामला है उसमें एक बहुत ही अलग तरीके का ये सारा मामला सामने आया हुआ है और जिस प्रकार से 17 बच्चों को उन्होंने अगवा करके या उनको अलग कारण से बुला के और फिर उनको कैप्टिव रखकर जिस प्रकार से धमकी देने का काम किया और उनकी जान को खतरे में डालने का काम किया, मुंबई की पुलिस ने बहुत अच्छा कार्य करके और एक बहुत सटीक ऑपरेशन किया और जो आरोपी है उसकी उस ऑपरेशन में मृत्यु हुई है और 17 बच्चों को बिल्कुल कोई खरोच भी न आते हुए उनको बाहर निकाला है. अभी इसकी जो बाकी तफसील है उसको बाद में आपको बताया जाएगा. तर सरकारकडून जे निर्णय घेण्यात आलेले आहेत त्या संदर्भातली माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे. शेतकरी कर्जमाफीचा निर्णय 30 जून 2026 पर्यंत घेतला जाईल असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे. तर इथे दृश्य आपण पाहतोय, शेतकऱ्यांच्या वतीने आता जल्लोष केला जातो. एकीकडे सरकारनं सकारात्मक निर्णय घेतल्यानंतर नागपूरमध्ये आता शेतकऱ्यांच्या वतीने हा जल्लोष केला जातोय. तर अद्यापही बच्चू कडू यांची मात्र प्रतिक्रिया समोर आलेली नाहीये. बच्चू कडू काय म्हणतात, कोणती भूमिका घेतात हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे, कारण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारची भूमिका, सरकारचे निर्णय हे जाहीर केलेले आहेत. मात्र बच्चू कडू नेमकं काय म्हणतात, ते सरकारच्या या निर्णयासंदर्भात समाधानी आहेत का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असेल. दुसरीकडे नागपुरात ही दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय. नागपुरातील दृश्य, शेतकऱ्यांच्या वतीने हा जल्लोष केला जातोय. सरकारकडून 30 जून 2026 पर्यंत कर्जमाफीचं आश्वासन देण्यात आलेलं आहे. आताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय. शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी, 30 जून 2026 ही डेडलाईन देण्यात आली. कर्जमाफीचा निर्णय त्यावेळेस घेतला जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे. महत्वाची बातमी आपण पाहतोय. शेतकरी कर्जमाफीचा निर्णय 30 जून 2026 पर्यंत घेतला जाईल
असं आश्वासन आता देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं आहे. बच्चू कडू यांचं समाधान झालंय असं आम्हाला वाटतं, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. समितीच्या अहवालावर कर्जमाफीचा निर्णय घेऊ असं महत्त्वाचं विधान देखील राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांसाठीचा हा महत्त्वाचा आणि मोठा निर्णय. यासोबतच नुकसानीचे पैसे 15 ते 20 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केले जातील असं देखील देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे. मात्र 30 जून 2026 ही तारीख शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. 30 जून 2026 पूर्वी कर्जमाफी संदर्भात निर्णय घेतला जाईल असं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे. बच्चू कडू यांनी नागपूरमध्ये जे आंदोलन केलं होतं त्या आंदोलनाला आता काही अंशी यश येत असल्याचं पाहायला मिळतंय. बच्चू कडू यांच्यासह शेतकरी नेते मुंबईमध्ये देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी सरकारसोबतच्या चर्चेसाठी दाखल झालेले होते आणि त्यानंतर हा महत्त्वाचा निर्णय झालेला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे, काय आश्वासन देण्यात आलं, आपण पुन्हा एकदा ऐकूयात. शेतकऱ्यांना जे त्यांच्या खात्यात पैसे दिले पाहिजे त्याची सगळी तरतूद आम्ही केलेली आहे आणि ते पैसे आता शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जाणं सुरू झालेलं आहे. जवळपास आज आम्ही अंदाज घेतला तर जवळपास रुपये प्रत्यक्ष तर नुकसानीचे पैसे 15 ते 20 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होतील असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे. दुसरीकडे बच्चू कडू यांच्यासोबत चर्चा सुरू असतानाच कर्जमाफीच्या संदर्भातली एक महत्त्वाची समिती गठीत करण्यात आली. त्या संदर्भातला शासन निर्णय सुद्धा जारी करण्यात आलेला होता.